नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. आणि हो, कोणाचा अन्याय अत्याचार सहन करून घेऊ नका, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो बरं का. तर चला मग जास्त टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्टोरीचा पार्ट 1 बघितलेला आहे आणि हा स्टोरीचा पार्ट 2 आहे. तुम्ही थंबनेलवर बघितलंच आहे. तर त्याच विषयावर आपण बोलणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर ओके, तर फ्रेंड्स, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की माझं जन्म कसं झालं, त्यानंतर मी कुठे होती आणि कुठून कुठं नेलं मला. आता इथून पुढं जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे क्लिअर करणार, कारण ते नंतर सांगून काही उपयोग नाही, कारण ज्या गोष्टी आधी घडल्या त्या आधीच सांगायला पाहिजे. तर माझ्या लग्नाच्या अगोदरच म्हणजे तेव्हापासूनच म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत, कशा पद्धतीने मामाने मला काकाकडे दिल्यानंतर काकाने मला आजीकडे दिलं, मग आजीकडे दिल्यानंतर परत मग मामाने बघितलंच नाही परत. आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि बोलणं माझं त्यांच्यासोबत कसं काय बंद झालं. तर विषय असा होता की लहानपणापासूनच जेव्हा मी 1.5 महिन्याची असताना मामानी काकाकडे दिली आणि काकानी आजीकडे दिली. त्यावेळेस काकानीही जास्त लक्ष दिलं नाही, ते फक्त नावाला होते नावाला काका होते. ते ना कधी आजीचं करत होते ना कधी माझं करत होते, पण तेवढं पुरतं तेवढं, म्हणजे असतं ना हायत बा काका काकू असं सांगायला. तर मला काका काकू त्यांचे मुलं, त्यानंतर आत्या मामा त्यांचे मुलं मुली, त्याच्यानंतर मावशी आणि त्यांची मुलं मुली, मामा मामी आणि त्यांची मुलं मुली, हे म्हणजे होते. मावशी आणि मामा होते, पण अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला वयाच्या कमसे कम 13 ते 14 वर्षापर्यंत मला माहीतच नव्हतं की मला मामा आणि मावशी आहे. कारण ज्यावेळेस मी लहान होती तेव्हा मला माझ्या काकाच्या हातात मामाने दिलं, कारण माझा काका बोलला आमची पोरगी आम्ही सांभाळू. पण तसं काकाने केलं नाही, काकाने आजीकडे दिलं, स्वतःकडे नाही ठेवलं. तर अशा पद्धतीने ज्या वेळेस मला दिलं होतं त्यावेळेस तर मला काही समजत नव्हतं, समज नव्हती. मग मला कसं काय माहीत राहणार, कारण ज्यावेळेस मी म्हणजे जशी मी लहानाची मोठी झाली तरी कोणी म्हणजे माझ्या मम्मीचा किंवा त्यांच्या माहेरचा किंवा मामाचा मावशीचा विषय कोणीही काढत नव्हतं, कोणीही घेत नव्हतं. अक्षरशः गल्लीतले लोक पण नव्हते घेत. त्याच्यामुळे मग मला माहीतच नाही की मला मामा आहे की नाही, मावशी आहे की नाही. मग हळूहळू सगळं विसरायला लागले. तर म्हणजे ज्या वेळेस माझी मम्मी एक्सपायर झाली, मला ज्या गोष्टी मला माझ्या आजीने सांगितल्या त्या शेअर करते बरं का. ज्यावेळेस मम्मी एक्सपायर झाली त्याच्यानंतर माझ्या मम्मीच्या माहेरच्या लोकांशी म्हणजे संपर्क तुटल्यासारखं झालं. मला इकडे आणलं त्याच्यानंतर म्हणजे विषय क्लोज झाला तिकडच्या लोकांचं. मग तिकडच्या लोकांशी कॉन्टॅक्ट नाही, काही संबंध नाही. पण माझ्या मामाचा म्हणजे माझ्या मम्मीचे जे भाऊ होते ना, त्यांचा माझ्यामध्ये खूप जीव होता. तसं तर ते स्वतः सांभाळणार होते, स्वतःच ठेवून घेणार होते मला, पण तसं काही पॉसिबल झालं नाही. माझ्या काकाने मला मागून घेतलं आणि आजीकडे दिलं. त्याच्यामुळे माझं शिक्षण इकडे पप्पाच्या मम्मीकडे झालं, नाही तर मम्मीच्या मम्मीकडे झालं असतं. पण असो, नशिबात शेवटी जे असतं ते होत असतं. काही मुलं जन्मानंतर समजा आई वारली तर ते आईकडे म्हणजे आईच्या आईकडे राहतात, कोणी पप्पाच्या आईकडे राहतात. तर माझ्या नशिबात पप्पाच्या आईकडे होतं, मग मी इकडे आली. तर माझ्या मामाचा जीव तर होता, मामी पण होती, मावशीचा तर खूप जीव होता, कारण माझ्या मावशीचा माझ्या मम्मीमध्ये खूप जीव होता. म्हणजे त्या सख्या ज्या बहिणी आहेत ते एवढ्या म्हणजे एकमेकाला खूप जीव लावायच्या. आणि माझी मावशी माझ्यामध्ये म्हणजे मम्मी गेल्यानंतर तिच्या बहिणीला बघायची माझ्यामध्ये, म्हणून ती सारखी रडायची. तर तिचा पण जीव होता, पण मला माहीतच नव्हतं की मला मावशी आणि मामा आहे. आणि गावचे लोक पण काही विषय काढायचे नाही, त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. पण नंतर अचानक काय झालं, जशी मी 13-14 वर्षाची झाली त्यावेळेस अचानकच दारामध्ये माझे मामा आले. म्हणजे ज्या मामाने मला लहान असताना माझ्या काकाच्या हातात सोपवली होती, ते मामा अचानक दारात आले आणि मला विचारायला लागले की म्हणजे आमचं आडनाव घेऊन विचारायला लागले. जास्त डीपमध्ये नाही सांगणार, पण तुम्ही समजून घ्या. आडनाव घेऊन हे असे लोक इथं राहतात का, असं बोलले मामा. मग म्हणलं हे असं काय बोलताय, तुम्ही कोण आहे म्हणलं, तुम्हाला कोण पाहिजे. आणि घरी मी एकटीच होती त्यावेळेस. पप्पा आजारी होते त्यावेळेस, ते कशा पद्धतीने तेही सांगते तुम्हाला. तर पप्पा होते, पण पप्पा म्हणजे असून नसल्यासारखेच होते. तर काय खेळ झाला होता ते तुम्हाला सांगते. पण आजी नव्हती त्या टायमिंगला घरी, आणि पप्पा मी आजी अशी आमची 3 जणांची फॅमिली होती छोटीशी. त्याच्यानंतर सगळे होते, पण मग सगळे आपल्या आपल्या घरी बाजूला राहत होते.
आत्या दुसऱ्या गल्लीत म्हणजे दुसऱ्या मोहल्ल्यात असं म्हणतो ना आपण, आत्या दुसऱ्या मोहल्ल्यात राहायची, काका वगैरे ते खूप थोडं लांब राहायचे 5-7 किलोमीटर. तर अशा पद्धतीने अचानकच मामा आले आणि मामाने मला विचारलं की इथं असे असे व्यक्ती राहतात का. मग मी हो बोलली, तुम्ही कोण. तर मला ते प्रश्न विचारायला लागले अचानकच, तुला मामा आहे का, तू कोण आहे. मग मी माझं नाव सांगितलं, करिश्मा. मी सांगितलं म्हणजे माझ्या पप्पाचं नाव आणि आडनाव, जास्त मला नाही सांगायचं इथं डीपमध्ये, पण तुम्ही समजून घ्या. मी सांगितलं मी अशा अशा म्हणजे हाय म्हणून. तर माझ्या मामांनी मला प्रश्न केले की तुला मामा आहेत का, तुला मामी आहे का, तुला मावशी आहे का, हे प्रश्न करायला लागले. मग मी म्हणली नाही म्हणली, वारले ते नाही आहेत मला, असं बोलली मी डायरेक्ट. तर त्यांना शॉक बसला की म्हणजे त्यांच्याबद्दल आजीनी किंवा घरच्या कोणी म्हणजे आत्यानी काकानी कोणीच मला काहीच सांगितलं नव्हतं की ते आहेत की वारले. पण मला गल्लीतले लोक म्हणायचे, काय माहिती बाई तुला मावशी आहे का नाही, काय माहिती बाई तुझे मामा वारले का काय, असं बोलायचे. त्याच्यामुळे मला काही माहीत नव्हतं की ते लोक आहेत म्हणून. मग अचानकच जेव्हा मामा दारात येऊन उभे राहिले तर आय एम शॉक. म्हणजे मला आनंद होत होतं की दुःख होत होतं काहीच कळत नव्हतं अचानकच. आणि त्यावेळेस थोडं कळत होतं, आता 13-14 वर्षाची म्हणल्यावर मामा मावशी रिश्ते नाते सगळे कळत होते. मग अचानकच म्हणजे आजी नव्हती घरी. मग मी आजीला बोलवायला गेली. माझी आजी आहे ना त्यावेळेस आमच्या घरी गॅस नव्हती, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आजी चुलीवर स्वयंपाक करायची. तर चुलीसाठी तिला काड्या म्हणजे ज्या असतात चूल पेटवायला काड्या वगैरे, तर त्या वेचून आणायला लागायच्या. मग ते आमच्या घराच्या पाठीमागं असं खूप मोठा म्हणजे एक प्रकारे ते शेतीच होती, म्हणजे तिथं काहीतरी हरभरा हे ते पिकतच राहायचं काही ना काही नेहमी. तर तिथं गेली, तिथं काड्या वेचायला गेली होती. आणि मग मी सांगायला गेली आजीला की आपल्या घरी पाहुणे आले आणि ते असे बोलत आहे की तुझ्या आजीला बोलवून आण. आणि मामाचं नाव सांगितलं की तुझ्या मामाचं नाव हे आहे ते असं मी सांगितलं त्यांना. मग तू तर म्हणत होती मला मामा नाही मावशी नाही, हे मामा कुठून आले असं बोलली मी आजीला. मग आजी आली घरी. मग आजी सांगत होती की बघू तर दे मला कोण आले, बघू तर दे. मग घरी आले की आजी अचानकच मग रडायला लागली. एवढे दिवसात तुम्हाला आठवण आली का तुमच्या भाषेची, अचानक तुम्ही कसे काय आले. आणि मग बरेच प्रश्न आजीने केले, कारण ज्यावेळेस मला देऊन दिलं होतं त्यावेळेस सगळे कॉन्टॅक्टच तुटलेले होते, काही विषयच नव्हता. मग नंतर आजीने बडबड केली. मग म्हणे जाऊ द्या, आम्हाला आमच्या भाषेची आठवण आली, आम्हाला वाटलं आमची भाषा मोठी झाली असेल असं तसं मामा बोलले. मामा आणि मामी दोघंही आले होते. त्यांना एक मुलगा पण होता पण तो नाही आला होता. पण तेव्हा ते लोक जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी मला घेऊन जायचं असं म्हणजे ते बोलले की आम्ही आमच्या भाषेला घेऊन जाणार. मग आजी बोलली मी लहानाचं मोठं केलं आहे, तिचं शिक्षण करते, सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे, पोरगी लग्नाच्या जवळ आली आणि आता तुम्ही घेऊन जाणार. म्हणजे अजून 4 वर्ष तर बाकी होते, 18 वर्ष पूर्ण व्हायला मला. पण तेव्हा आले होते मामा की आम्ही घेऊन जाणार. मग आजी नाही बोलायला लागली, तुम्हाला जर घेऊन जायचं आहे ना तर असं घेऊन जा तुम्ही, एक पाहुणी म्हणून म्हणजे नाही का मामाच्या गावाला जातो आपण सुट्ट्यांमध्ये तशा पद्धतीने. आणि जेमतेम मला सुट्ट्या लागणारच होत्या शाळेच्या. त्यावेळेस मी आय थिंक मला आठवत नाही 7वी-8वीत असेल किंवा 6वी-7वीत असेल, ठीक आहे. तर समजून घ्या 19-20 होऊ शकतं. तर त्यावेळेस मामा म्हणले ठीक आहे आम्ही कायमचं नाही घेऊन जात, पण मग तिला आमच्या घरी पाठवा एक पाहुणी म्हणून का होईना. मग काही दिवसांनी त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या मामाच्या मुलाला त्यांनी म्हणजे जेव्हा मला शाळेच्या सुट्ट्या लागल्या त्यावेळेस मला घ्यायला पाठवलं गावाला. मग तो पण आला, त्याला ॲड्रेस दिला होता, तो आला. त्याच्यानंतर तो मला घेऊन गेला त्याच्या गावाला. आणि मग मला तिकडं बापरे विश्वास बसत नाही की म्हणजे माझ्यावर सगळे एवढे प्रेम करत होते. मग मी तिकडेच बरी राहिली असती ना असं वाटत होतं. म्हणजे तिकडे गेल्यानंतर माझे मामा आणि मामी अक्षरशः म्हणजे एवढा ते म्हणतात ना ढिंडोरा पिटणं त्या टाईपचं, म्हणजे सगळ्या गावभर. आणि गावामध्ये काही लय म्हणजे असं लय मोठं गाव नव्हतं, छोटंसंच गाव होतं, मोजकेच घरं होते. पण सगळ्या गावभर सांगत फिरले माझ्या बहिणीची मुलगी आली, माझ्या बहिणी मामा सांगत फिरले माझ्या बहिणीची मुलगी आहे शिंदू, माझ्या मम्मीचं नाव शिंदू होतं बरं का. शिंदूची मुलगी आहे चिंदाबाई म्हणायचे माझ्या मम्मीला तिकडचे लोक. म्हणजे लग्नाच्या अगोदरचं नाव चिंदाबाई होतं, नंतर शिंदू पडलं, म्हणजे समजून घ्या. तर चिंदीची मुलगी आहे, शिंदूची मुलगी आली असं सांगत गावभर सगळ्यांना सांगितलं. मग सगळे मला जेवण करायला बोलवायला लागले, बाई आमच्या घरी ये, बाई आमच्या घरी ये बाई. म्हणजे याच्यावरून एक समजलं की माझ्या मम्मीला हे लोक किती जीव लावत असतील की मी आल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते की बापरे एवढी मोठी झाली शिंदूची पोरगी, एवढी मोठी झाली, असे करत होते सगळे.
मग त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे बरं वाटत होतं, आपुलकीपणा वाटलं, मामा मामा मावशी. आणि मग मामाने सांगितलं की मावशी पण आहे, मावशी आहे हे पण माहीत नव्हतं. मावशी आहे हे मामाच्या गावाला गेल्यानंतर माहिती झालं की मला मावशी पण आहे. तर अशा पद्धतीने मला मामा आणि मावशी भेटले. तर मग 2-4-8 दिवस तिथं राहिली मामाच्या घरी. त्याच्यानंतर परत मामा मला मावशीकडे घेऊन गेले. आणि जसे माझे मामा म्हणजे मला मावशीकडे घेऊन गेले, बापरे बघण्यासारखं सीन होतं. मावशी मला बघून एवढी रडायला लागली, एवढी. म्हणलं काय झालं असेल, कशामुळे मला काही एवढं त्यावेळेस कळत नव्हतं ना. मला वाटलं का बरं मावशी एवढी रडत असेल बाबा. आणि मला ते आपलेपणावाली फीलच येत नव्हती. पण मग मावशी रडत होती. मग मला सांगा, अजून पण मला आहे ना तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं की मी स्वप्नच बघते का, हे रियालिटी आहे का, खरंच मला मावशी आणि मामा आहेत का. म्हणजे मी आई म्हणजे काय मला माहीतच नाही, मी आई पाहिलीच नाही. मग अचानक आईचे माहेरचे लोक एक्सेप्ट करणं माझ्यासाठी जड झालं होतं ना. म्हणजे मी काय करू मला समजत नव्हतं की ही रियालिटी आहे की उगं कोणतरी पाहुणे आहेत. म्हणजे विश्वासच बसत नव्हता लवकर की मला मामा आणि मावशी पण आहे. पण तरीही मावशीकडे गेल्यानंतर मावशी ज्या पद्धतीने रडली ना, मग मला वाटलं हो कोणी आपल्यासाठी एवढं रडू शकतं. आणि मावशीचं मला बघून रडण्याचं एकच कारण होतं. आणि मावशीने ते बोलूनही दाखवलं. म्हणलं कशाला रडले मावशी. म्हणजे मी माझ्या मावशीला आवाज घालते, तेव्हापासूनही पहिल्यांदा मी आवाज घातलं होतं आणि आज पण आवाज घालते. तर हाच विषय आहे. त्याच्यामुळे कोणी म्हणतात की ती तिची सक्की मावशी नाही, तर सक्कीच मावशी आहे माझ्या मम्मीची बहीण सक्की. तर रडली. तर मी विचारलं की का बरं रडते. तर तिने म्हणजे माझ्या मावशीने मला सांगितलं की माझी बहीण तुझी मम्मी सेम तुझ्यासारखी दिसायची आणि तुझ्याकडे बघून म्हणजे तू माझ्या बहिणीसारखी दिसते असं बघून ते रडायला लागली की माझी बहीण मला आठवली म्हणून. मग तेव्हा मला विश्वास बसला की हो आपल्यासाठीच रडतो आपण, परक्यांसाठी नाही रडत, बरोबर ना. तर त्यावेळेस मला मावशी भेटली, मामा भेटले. आणि अशा पद्धतीने मग दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येणं जाणं झालं, दिवाळीच्या सुट्टीमध्ये येणं जाणं झालं. मग ते लोक पण आमच्या घरी यायला लागले, आम्ही पण त्यांच्या घरी जायला लागलो, असं झालं. तर मामाचा मुलगा मला घ्यायला यायचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कपडे लत्ते घ्यायचे मला. मग माझ्या मावशीनी ड्रेस वगैरे घेतला मला आणि मग काही दिवस राहिले आणि मग मी निघून आले. तर निघून आल्यानंतर मग तिथून पुढं काहीतरी 4-6 महिने वर्षभराने माझे मामा एक्सपायर झाले. मामा म्हणजे माझ्या आत्याकडचे मिस्टर मामा. तर माझे मामा एक्सपायर झाले. मम्मीकडचे नाही बरं का, ज्यांच्या गावाला मी गेलती ते नाही, माझ्या आत्याचे मिस्टर ते एक्सपायर झाले. तर मेन म्हणजे आहे ना मला म्हणजे जे लोक एक्सपायर झाले राहतात त्यांची भीती वाटायची त्यावेळेस. मला म्हणजे काही कळत नव्हतं कारण मी मेलेला व्यक्ती बघितलंच नव्हतं. आणि मेलेला व्यक्ती म्हणलं की भूतच वाटायचं असं. म्हणजे मी लहानपणी घाबरायची, खूप घाबरायची. तर मामा जेव्हा एक्सपायर झाले माझे त्यावेळेस मी त्यांच्या शेवटचं याला नाही गेली, मी समजून घ्या. तर शेवटच्या याला गेली नाही म्हणून माझ्या आत्याचा मुलगा माझ्यावर नाराज झाला. आत्या पण नाराज झाली. पण आत्या शेवटी आता नाराज होऊन किती दिवस आपले ते आपले असता म्हणतात नाही का, नाराजी जास्त दिवस नसते. आत्या नाराज झाली, आत्याचा मुलगा पण नाराज झाला, आत्याच्या मुली पण होत्या, त्या पण मला खूप जीव लावायच्या, मी पण त्यांना खूप जीव लावायची. त्यांच्याकडे पण येणं जाणं होतं माझं. आत्यांच्या मुलींचे लग्न पण झालेले होते. तर अशा पद्धतीने मामा एक्सपायर झाल्यानंतर आत्याचा मुलाचा माझा कॉन्टॅक्ट तुटला. म्हणजे जास्त बोलणं व्हायचं नाही. त्याच्या अगोदर आमच्या घरी येणं जाणं होतं त्यांचं. पण त्याच्यानंतर मग हळूहळू अशा पद्धतीने माझी आत्या तुटली, आत्याचा मुलगा तुटला, आत्याच्या मुली तुटल्या, मामा ते एक्सपायर झाले. तर अशा पद्धतीने तेव्हापासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच आमचं बोलणं बंद झालं. पण आत्या ते म्हणतात ना कुठंतरी आपलं ते आपलं असतं. आत्या खूप जीव गुतवायची माझ्यामध्ये. म्हणजे माझ्या मुक्या भावाची पोरगी म्हणून खूप जीव गुतवायची माझ्यामध्ये. तर मग लपून का होईना, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाला नाही आवडायचं माझ्याशी बोललेलं, कारण मी लास्ट टाईम मी गेली नव्हती एवढं सगळं झाल्यानंतर. आणि त्या गोष्टीचा त्याला एवढा राग आला की तो आजपर्यंत बोलत नाही माझ्याशी. आणि त्याच गोष्टीमुळे मला भीती वाटते की अजूनही मी आजीला कॉन्टॅक्ट केला नाही. बरं त्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगणार. पण सांगायचं एवढंच की अशा पद्धतीने आत्या आणि काका तुटण्याचं एक कारण होतं की म्हणजे माझी जी काकू होती, तिचं नाव नाही घेत, कोणाची बदनामी नाही करायची, कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं किंवा असं काही कृत्य नाही करायचं याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येईल असं. पण एवढंच सांगणार की काका ते सगळे तुटण्याचं एकच कारण होतं की काकाला पूर्णपणे असं याच्यामध्ये करून ठेवलेलं होतं तिने की उठ म्हणाल तर उठल, बस म्हणाल तर बस, म्हणजे पूर्ण असं बैलच करून ठेवलेलं होतं माझ्या काकाला. त्याच्यामुळे काकूनी जे सांगितलं ते काका ऐकायचं. मग काकाने माझ्या पप्पाशी, माझ्या आजीशी, माझ्याशी बोलणं बंद केलं. आणि तसे काकू मोजकी बोलत होती. पण हां, जेव्हा मी 7वी, 8वी, 9वीला गेली त्यावेळेस माझ्या पप्पाच्या पायाला एक जखम झाली होती.
आणि त्या जखमचं नाव गँग्रीन असा आजार होता. ऑलरेडी एकतर पप्पाला शुगर होती, त्याच्यानंतर शुगरचं थोडंसंही लागलं ना माणसाला तर ते कधीच जखम सुधरत नसते. वेळेवर जर TTची इंजेक्शन घेतली तर ठीक आहे, एखादा जर लोखंड लागला तर शुगरच्या पेशंटचं ते दुखणं कधीच सुधरत नसते असं म्हणतात. पण त्यावेळेस लक्ष द्यायला कोणीच नव्हता. मग पप्पानी पण सांगितलं नाही ते लागलेलं, आणि शुगर आहे हे असं माहिती झालं नंतर. त्याच्यानंतर बापरे, भयंकर म्हणजे अशी परिस्थिती आली ना. तर पप्पाच्या पायाला एक जखम झाली होती. त्याच्यानंतर खूपच म्हणजे एवढी खूप भयंकर परिस्थिती आली. त्यावेळेस मावशी आणि मामाशी बोलणं तर चालू होतं, पण काकाने तेव्हा प्रॉब्लेम असे क्रिएट केले की माझ्या पप्पाला निराधारचे पैसे भेटायचे, कारण पप्पा मुके बैरे आणि आता पायाला ते तसं झालं म्हणून ते अपंग पण होते, म्हणजे चालता पण येत नव्हतं त्यांना. मग त्याच्यानंतर त्यांचे ते डॉक्युमेंट वगैरे काढून ते निराधारचं फॉर्म वगैरे भरून चालू केले पैसे निराधारचे. तर ते 500 का 600 रुपये महिन्याला भेटायचे. तर काका फक्त ते पैसे काढण्यापुरतं म्हणजे पप्पाला घेऊन जायचे घरून त्यांच्या गाडीवर, कारण पप्पाच्या पायाला जखम झाली होती, ते घरीच पडले राहायचे. त्याच्यामुळे ते यायचे गाडीवर घेऊन जायचे, त्यांचे पैसे काढायचे आणि पैसे ते घेऊन जायचे आणि पप्पाला घरी सोडून द्यायचे. असे कृत्य केलेत माझ्या काकाने. पण हे त्यावेळेस माझ्या नाही लक्षात आलं की हा काय विषय चाललेला आहे. आणि काही दिवस म्हणजे माझ्या पप्पाच्या पायाला जखम व्हायच्या अगोदर एक दुकान टाकून दिली होती माझ्या काकूनी, सांगणार नाही पण शॉर्टकटमध्ये सांगते की कशाची दुकान होती हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पण दुकान टाकून दिली होती त्याच्याच घरी, म्हणजे त्याच्याच बंगल्यामध्ये दुकान टाकून दिली होती. आणि ते दुकान पप्पा चालवत होते जखम व्हायच्या अगोदर. पप्पाच्या पायाला जखम व्हायच्या अगोदर ते दुकान चालवत होते. त्या दुकानाचे चांगले 400 500 700-800 रुपये असा रोज चांगला धंदा व्हायचा. तर ते पैसेसुद्धा म्हणजे त्याच्या घरी, म्हणजे माझ्या काकाच्या घरी दुकान टाकली आहे आणि काम पप्पा करतात माझे, तरी ते पैसेसुद्धा माझी काकू माझ्या पप्पाकडून काढून घ्यायची. म्हणजे माझे काका जर कधी सुट्टीवर आले तर ते पैसे काढायला तर घेऊनच जायचे निराधारीचे पप्पाला, पण त्याच्यानंतर जे काम करायचे दुकानामध्ये पप्पा, त्या कामाचे पैसे बी काकू घेऊन घ्यायची. आणि असं सांगितलं होतं माझ्या पप्पाला, म्हणजे इशाऱ्यामध्ये बोलायचे. माझ्या पप्पाला काही बोलता नाही यायचं, पण असं बोलायचे इशाऱ्यामध्ये. तर माझ्या पप्पाला माझ्या काकूनी सांगितलं होतं की, समजलं, म्हणजे तुझ्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही पैसे जमा करून ठेवतो आणि चांगला मुलगा बघून धूमधामने आम्ही लग्न लावून देऊ. याच्यासाठी पप्पाला वाटलं हा माझ्याजवळ खर्च होऊन जातील, म्हणून काकूजवळ ते पैसे द्यायचे पप्पा, आणि पप्पाचे निराधारीचे आलेले पैसेही काकाजवळ द्यायचे. तर अशा पद्धतीने माझ्या काकूनी आणि काकानी एक प्रकारे विश्वासघात केला आहे माझ्या पप्पाचा, माझ्या आजीचा. आम्हाला विश्वास होता त्यांच्यावर की खरंच मोठी झाल्यावर माझं लग्न काकू लावून देतील. पण ज्यावेळेस त्यांना पैसे भेटायचे बंद झाले, ज्यावेळेस पप्पाच्या पायाला जखम झाली, पप्पा घरी बसले, त्यावेळेस काकूनी पण हात वर केले की जिथं RD भरत होती काकू, RD म्हणायचे आमच्या इकडे, ते पैसे एक माणूस यायचा घरी पैसे घ्यायला, त्याच्याकडे आपण पैसे जमा करायचो, तर तो माणूस पडून गेला असं पप्पाला सांगितलं. म्हणजे पडून गेला याचा अर्थ पैसे गेले, आणि जे पैसे निराधारीचे काढत होते तर ते पैसे काकाने खाल्लेत. अशा पद्धतीने माझे काका आणि काकू हरामखोर निघाले. काही दिवस मी होती त्यांच्याकडे, काही दिवस म्हणण्यापेक्षा 7-8 दिवस, जास्त पण नाही, 7-8 दिवस. कारण माझ्या पप्पाला जेव्हा ते गँग्रीन म्हणून एक पायाला जखम झाली, त्यावेळेस नागपूरला एक मोठा मेडिकल म्हणून हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कमसे कम 2 महिने पप्पाला ॲडमिट केलेलं होतं. त्यावेळेस माझं येणं जाणं होतं. तर मी कंटिन्यू 8 दिवस काकूच्या घरी होती. तर माझ्या काकूनी, म्हणजे आता तो नागपूरचा जो मेडिकल दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सोनं नाणं अंगावर काही असेल, काय म्हणतात जवारात, ज्वेलरी, तर ते सगळं चालत नाही, चोरी जाईल म्हणून आजीनी सगळं काढून एका डब्यामध्ये घरामध्ये ठेवून दिलं. आणि ते मला माहिती होते कुठे ठेवले होते म्हणून. तर त्या गोष्टीमुळे आजीची पण माझी, म्हणजे असं आजीमध्ये पण माझं असं खटकलं थोडंसं, कारण त्यावेळेस मला काही कळत नव्हतं. माझी काकू मला चढवून देत होती, कारण मी इकडे राहायची तिकडे राहायची. आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा पप्पा ॲडमिट होते तर पप्पाजवळ आजीच होती, आणि मी तर इकडे होती कारण मी शिक्षण करत होती. तर कधी आजीकडे, कधी आत्याकडे, कधी घरी माझ्या स्वतःच्या एकटी, कधी इकडे राहायची काकूकडे. तर माझ्या काकूनी मला सांगितलं की जेवढं पण तुझ्या आजीनी सोनं नाणं कुठं लपवून ठेवलेलं आहे घरामध्ये, तो सगळा हुडक, नाही तर मी येते, आपण जाऊ, तिथून चोरी होऊन जाईल, तू आमच्या इकडे येऊन राहा, पण ते सोनं नाणं मला आणून दे, असं माझ्या काकूनी मला सांगितलं. मला काही एवढं सोनं नाण्याचं काही कळायचं नाही, की म्हणजे ठीक आहे ना, हिच्याकडे आहे काय तिकडे आहे काय, सारखंच आहे, मग आजी आल्यावर देऊन टाकलं असा माझा विचार होता. तर कमसे कम माझ्या आजीचं ते सोनं 1-2 लाखाचं होतं त्यावेळेस, प्युअर सोनं होतं. ते सगळं सोनं एक असे मोठे मोठे म्हणायची, ते माळ असते बघा सोन्याची, काय म्हणतात त्याला, एकदाणी असे म्हणायची आजी तिला,
काहीतरीच म्हणतात बघा, तुम्हाला माहिती असेल मला कमेंटमध्ये सांगा. तर ते तसलं. आणि अशा बाळ्या पण होत्या प्युअर. इथं 4 बाळ्या अशा इथं टोचलेल्या होत्या आजीने माझ्या, इथे. तर अशा इकडून 4 अशा 4 आडबाळ्या होत्या. आणि सोन्याचे कानातले सुद्धा होते आजीचे. आणि अंगठ्या वगैरे पण होत्या पप्पाच्या. तर सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या अंगठ्या, परत म्हणजे जेवढं पण सोनं नाणं होतं ना घरातलं सगळं मी काकूला नेऊन दिलं. म्हणजे भोळ्यापणामध्ये मी नेऊन दिलं. मला वाटलं पण नव्हतं असं काही होईल. तर माझ्याकडे सुरक्षित राहील असं सांगून माझ्या काकूनी मागवून घेतलं ते सोनं नाणं माझ्याकडून आणि मी भोळ्यापणात देऊन टाकलं. तर म्हणजे आजीला सांगितलं नव्हतं मी ते दिलेलं. त्याच्यानंतर पप्पाचं म्हणजे जास्त झालं दुखणं. काहीतरी पप्पाच्या पायामध्ये सेप्टिक झालं होतं, आड्या पडत होत्या. तर दवाखान्यामध्ये जास्त खर्च म्हणजे काहीतरी खर्च सांगितला होता. सरकारी दवाखाना म्हणलं तरी बी पैसे लागत असतात. तर काहीतरी खर्च सांगितला होता. त्या खर्चासाठी माझ्या काकूनी ते जे सोनं नाणं मी माझ्या आजीचं दिलं होतं तिला, तर ते तिने मोडलं किंवा गिरवी ठेवलं, विकलं, असं काहीतरी तिने मला सांगितलं त्यावेळेस. आणि ती गोष्ट मी तिला सांगितलं नाही. मला म्हणले की तुझ्या पप्पाचा पाय काटावा लागणार आहे आणि तुझ्या पप्पाची 1च महिन्याची डॉक्टरने गॅरंटी दिलेली आहे. वाचले तर 1 महिना नाही तर 15 दिवस पण राहणार नाहीत पप्पा, असं सांगितलं डॉक्टरनी. त्यामुळं आणि आमच्याजवळ आता पैसे संपले, आमच्याजवळ पैसे नाही आहेत. म्हणजे थोडीफार हेल्प केली होती कारण ते आर्मीमध्ये असल्यामुळे थोडीशी सवलत होती, म्हणजे पप्पाचा भाऊ असल्यामुळे. तर थोडीफार हेल्प केली होती त्यांनी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्या जर पप्पाला वाचवायचं असेल तर हे सोनं नाणं आम्ही विकतोय. मग मला काही ऑब्जेक्शन नव्हतं, मला काही एवढं कळत नव्हतं त्याची किंमत किती काय. पण मला नेलं होतं माझ्या काकूनी ज्यावेळेस त्या बाळ्या तिला मोजायच्या होत्या कितीच्या भरता किती. तर एक बाळी त्यावेळेस 12-12 हजाराची होती, एक बाळी. तर अशा पद्धतीने तिने ते सोनं नाणं विकलं आणि त्या पैशाचं काय केलं तिला माहिती. काकून माझे पप्पा म्हणजे थोडेसे बरे झाले किंवा आता पैसे लावायची कॅपॅसिटी राहिली नाही आजीची काकाची, त्यावेळेस ते घरी घेऊन आले. तर घरी घेऊन आल्यानंतर मी आजीला सांगितलं की जेवढं तुझं सोनं नाणं होतं तेवढं सोनं नाणं मी काकूला दिलं. आणि काकू म्हणले की तुझे पप्पा असं होणार आहे, त्याच्यामुळे काकूने ते विकून टाकलं. तर बापरे, एवढी म्हणजे माझी आजी एवढी रडली होती त्यावेळेस, कारण तिच्या कष्टाचं होतं. 1 रुपयाच्या कष्टाचं सगळं तिने बनवलं. त्या काळात सोनं किती स्वस्त होतं. तिने कामाला जाऊ शेतात कामाला जायची, असं मला सांगितलं की मी शेतात कामाला जाऊन उपाशी राहून आणि कसे दिवस काढून मी सगळं सोनं नाणं जमा करून ठेवलं आणि तू एका झटक्यामध्ये तिला देऊन. आणि ती बाई काही चांगलीच नव्हती हे आजीला माहिती होतं. तर तिला दिलं म्हणून माझी आजी मला मग रोज टोमणे द्यायला लागली, तू असं केलं, तू असं केलं, तू असं केलं. मला ते असं दम घुटल्यासारखं व्हायला लागलं की मी लय मोठा पाप केलेला आहे का, काहीच कळत नव्हतं मला. तर त्या गोष्टीवरून मला खूप म्हणजे त्रास व्हायला लागलं की आजी खूप बोलायची मला, तू माझं उपाशी राऊ केलेलं, कामाला जाऊ केलेलं सोनं तिला दिलं. मग अशा पद्धतीने काकू वाईट झालेत. मग मी त्यांना बोलली वापस द्या, तर त्यांनी काही वापस दिलं नाही. ते विकलं वगैरे, बहाणे केलेत. आणि माझे पैसे जे लग्नासाठी जोडून ठेवले होते ते पैसे RD वाला घेऊन पळाला. आणि त्याच्यानंतर माझ्या पप्पाचे जे पैसे काढले होते ते तर काकाने खाल्ले. अशा पद्धतीने माझे काकू वाईट झाले. अशा पद्धतीने आत्या मामा म्हणजे मामा तर गेले होते, आत्या आणि आत्याची मुलं मुली तुटले माझ्यापासून. आणि अशा पद्धतीने इकडे काकाचे मुलं मुलीसुद्धा तुटले, कारण आता काकूशीच बोलत नाही म्हणल्यावर काकूच्या मुलींशी तरी काय बोलणार आहे, मुलांशी तरी काय बोलणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने काकू आत्या मामा दूर झाले. मावशी आणि मामा होते कॉन्टॅक्टमध्ये, येणं जाणं होतंच. पण आजीसोबत बी माझं असं थोडं ते सोनं नाणं तिला नेऊन दिल्यामुळे रोज खटकायचं की तू असं केलं आणि मला ते काही कळायचं नाही, मी रडायचे नुसते. आणि ते टोमणे मला आज पण भेटत आहेत. जेव्हा मी कधी आजीशी बोलली ना, तू असं केलं, बकरे तू अशी केली, असं बोलते, म्हणजे तिकडची भाषा. तर अशा पद्धतीने माझे काकू तुटले. अशा पद्धतीने माझे आत्ते मामा तुटले. त्याच्यानंतर मावशी आणि मामा त्यांच्याशी संपर्क होता, पण मग ते बी कमी झालं हळूहळू. म्हणजे मोजकं कामापुरतं बोलणं, कामापुरतंच येणं जाणं असं व्हायला लागलं. तर अशा पद्धतीने लग्नाच्या अगोदरच माझे सगळे रिश्ते नाते तुटलेले आहेत. त्यानंतर जवळ जेव्हा मग कशी तरी मी माझं शिक्षण केलं, आजी मग मला बडबड करायला लागली, राहू दे, नको शिक्षण करू, बस झालं 10वीच, शेतात जा कामाला, असं बडबड करायला लागली. म्हणजे ते की त्याची किंमत काय असते हे मला कळवून देण्यासाठी ती बडबड करायची. पण मला ती बडबड सहनच नाही व्हायची. मग मला असं वाटायचं की मी रडत बसायची. आणि मग जास्त मी घराच्या बाहेर राहायला लागली, मैत्रिणीमध्ये राहायला लागली. फक्त संध्याकाळी घरी जायची, दिवसभर मैत्रिणीसोबत किंवा शाळेतूनही आल्यावर मैत्रिणींच्या घरी जायची. असं कसे तरी तिथं दिवस काढले. आणि त्या गोष्टीचा टॉर्चर व्हायला लागला. नंतर पप्पाच्या पायाला पण हळूहळू ते म्हणजे खूप बेकार परिस्थिती झाली होती. पप्पाच्या पायाची जी जखम आहे ती वाढत चालली आणि त्याच्यातून ते पस निघणं, त्याच्यानंतर ते
ते काय म्हणतात त्याला, म्हणजे ते वेगळंच नाव असतं, ते मला हे नाही करता येत, पण म्हणजे अशा छोट्या छोट्या पांढऱ्या पांढऱ्या आळ्या निघायच्या पायातून. आणि ते सगळं मी बघितलं. परत मग आईनी म्हणजे माझ्या आजीनी एक नर्स बाई लावली होती, ती येऊन रोज पप्पाच्या पायाची ड्रेसिंग करून द्यायची. कारण पप्पाचा पाय पूर्णपणे असं डॉक्टरनी मेडिकलमध्ये, त्या नागपूरच्या मेडिकलमध्ये छाटून घेतलेला होता पूर्ण, म्हणजे पूर्ण असं आपल्या पायाचा आहे जे भाग राहतो ना, तो पार इकडं तळपाय दिसर असं एवढं छाटलेलं होतं, पूर्ण नसां तेच दिसायचे, पाय बी ठेवता येत नव्हतं, एवढं छाटलेलं होतं डॉक्टरने. मग ते कसं तरी हळूहळू भरत आलं की त्याच्यातून किडे निघायला सुरुवात झाली. म्हणजे एक प्रकारे सेप्टिक, बघा सेप्टिक म्हणतात, तर ते सेप्टिकच झालं. त्याच्यानंतर आजीने एक नर्स लावली होती, तर ती नर्स दर महिन्याला 5,000 रुपये घ्यायची आणि ते पप्पाचं पाय वगैरे साफ करून ते किडे वगैरे काढून चालली जायची पट्टी बांधून. परत दुसऱ्या दिवशी यायची, परत तेच करायची, असं महिनाभर करायची. मग महिना झाला, 2 महिने झाले, मग नंतर मग आजीलाही पैसे लावायची, म्हणजे कॅपॅसिटी राहिली नाही. मग आजी याला विचार त्याला विचार, कुठलं बाहेरचं असेल का, आपण म्हणतो ना काही म्हणजे एखादी गोष्ट सुधरत नसली तर बाहेरचं झालं का, बाहेरचं झालं का, तर त्या पद्धतीने आई म्हणजे आजी लोकांना विचारायची की काही बाहेरचं आहे का, बाहेरचं आहे का, नुसती रडायची. मग मला हे पप्पाची परिस्थिती अशी पाहून आणि आजीचं ते टोमणे ऐकून मला असं दम घुटायला लागलं, नको नको व्हायला लागलं आयुष्य. त्यावेळेस मी माझं जीव द्यायचे बी प्रयत्न केले आणि एकदा नाही, दोनदा, तीनदा. त्याचं उदाहरण हा आहे, हे बघा. मला खूप म्हणजे सहन होईना झालं, तर मी नस काटली होती आणि मरणाच्या दारात टेकली होती. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर बरेच म्हणजे असं लहानपण कोणाचं नसावा, पण मी अपेक्षा केली होती माझ्या सगळ्या फॅमिलीकडून, जरी मला आई नव्हती पण सगळ्या फॅमिलीकडून मला आईवडिलांचं सगळ्यांचं प्रेम भेटेल, पण असं काही झालं नाही. अशा पद्धतीने माझा लहानपण गेला. ज्या वेळेस पप्पाचं ते नर्स बंद केली आजीनी, कारण पैसे देणं होत नव्हतं आजीकडून, ती कुठं कुठं लक्ष देणार असं झालं. आणि त्यावेळेस तिचा मग नंतर हळूहळू पेमेंट पण कमी यायला लागला आणि पप्पा तर कमवतच नव्हते. पप्पाला ते गँगरिंग म्हणून जखम झाली पायाला, त्याच्यामुळे ते घरीच बसले. तर जेव्हा ती नर्स बंद केली आजीनी, त्यावेळेस ते सगळं मला शिकून घ्यावं लागलं. कारण नर्स म्हणजे बंद व्हायच्या अगोदर 2 दिवसा अगोदर तिने मला सांगितलं होतं, त्या नर्सनी, की करिश्मा हे सगळं तू शिकून घे, मी उद्यापासून येणार नाही. मग तिने मला 2 दिवसात ते पट्टी कशी करायची शिकवली. मग त्याच्यानंतर मी पट्टी करायला लागली. पण जेव्हा मी पट्टी करायची ना पप्पाच्या पायाची ड्रेसिंग, त्यावेळेस असे दिवस कोणत्याही मुलीच्या वाट्याला येऊ नये खरंच. त्यावेळेस जे किडे निघायचे ना पप्पाच्या पायातून, शपथ सांगते म्हणजे खूप भयंकर होता ती परिस्थिती खूप भयंकर होती. तर ते आठवायचं नाही मला, एवढंच सांगन. म्हणजे खूपच ते बेकार. मी जेव्हा ते ड्रेसिंग वगैरे करायची आणि रोज पप्पाच्या पायाचे किडे काढायची ना, आपल्या अंगावर एखादा किडा जरी चालला तर किती घाण वाटतं, आणि ते तर शरीरातून निघायचे. ते सगळं काढल्यानंतर ड्रेसिंग करून द्यायची आणि मी फक्त उलट्या करायची, जेवली की उलट्या करायची. कारण एवढं ते म्हणजे एवढं असं घाण एवढले असे अळ्या निघायचे, असे मला ते ग्लव्स घालून असं काढावं लागायचे. खूप खूप म्हणजे विचित्र, खूप म्हणजे असं उलटी यायची, खूप घाण वाटायचं. आणि मग समजा आपण एक दिवस ड्रेसिंगला गॅप दिला, नाही सहन झालं, नाही होत असलं, तर मग ते असं घाण वास सुटायचं आणि मग घरभर ते किडे पट्टीच्या बाहेर येऊन पसरायचे. आपण जे ड्रेसिंग केली राहते त्याच्यातून बाहेर यायचे. मग मला काहीच कळायला नाही लागलं मी काय करू. म्हणजे खूप असं डिप्रेशन आल्यासारखं. मग शाळेकडे दुर्लक्ष. 8वीपर्यंत माझा पहिला नंबर होता शाळेमध्ये, खूप छान मार्क होते. त्याच्यानंतर अशा सगळ्या गोष्टी असो. मला आता काही हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. इथून पुढच्या गोष्टी मी तुम्हाला कंटिन्यू करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.